ह्याला लावीन हो आणि त्याला लावीन तो तुझ्या ह्याच्यात न घालून त्याच्यात न वर काढेन. मला मला दारूचे पैसे मागतो काय? मी काय भिकारी का? असं कोणाला पैसे मागतो? कोणाला पैसे मागतो मला? अरे 1 लिटर पिन ताडे तुझ्या घराला अशी लावीन. कशी? अशी एक काडी लावीन. येऊन दे किती भाडे. तुला का शिंदाडे. अरे मला पैसे मागतो भांडुगळा मला. कुठं रे बघतो तुझ्याकडे असं. अरे भांडुगळा तो मला पैसे मागतोय. मला तुला दाखवतोच. थांब रे माझ्या नादी लागू नको. उचलून टाकीन उखडून. माझ्या नादी लागतो काय? तुला सुट्टी नाही सांगतोय मी. सुट्टी नाही. कुणाला शिवाय देतोय? अहो भांडुगळ मला दारूचे पैसे मागतोय. मला भांडुगळ मला पैसे मागतोय दारूचं. मला मी काय भिकारी आहे का? थांब येतो तुला गाठायला. नाही लावलं मी चाटायला. बोललास सुट्टी नाही. बाळा किती शिकलाय तू? 6वी. 6वी? एवढी? 6वी शिकलोय. आमचं 4थी पर्यंतच होत. मला असलं नव्हतं शाळेत काय. रे बाबा कविता तुमची एकच नंबर आहे राव. एवढं मोठं कवी लय मोठं कवी होणार आहे. आणि तुमच्या सारख्या कवीची महाराष्ट्राला गरज आहे. गरज एवढं ला कविता राव. खरंच राव लय भारी कविता राव तुमची. खरंच सरपंच तुमच्यावर कविता करतो की तुम्ही एवढे राव माझं मोठं मुख घेतलेत. सगळं हटवलं केलं गालपडवलं केलं. तुमच्यावर कविता करतो की सरपंच तुमच्या कविता म्हणतो. म्हणा सरपंच तुम्ही लय छान. सरपंच तुम्ही लय छान. तरी गाव तुम्हाला म्हणतं नीच आणि घाण. जरी गाव तुम्हाला म्हणतं नीच आणि घाण. आणि काळ जरी तुमचं तोंड मी नाही कधी मारणार तुम्ही. अरे बाळा 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 मूर्खा. अरे सरपंच आहे मी. सरपंच बाळा. सरपंच कविता करतोय तुमची राव. सरपंचावर चांगली कविता करायची. 1 नंबर. चल तुला 1 क्वार्टर पास तुम्ही काय. आणि सरपंचावर चांगली कविता कर. ऐकून घे. गावात सगळ्याला सांग काय सरपंच चांगला आहे म्हणून. चल चल तुला सांग. तू सरपंचावर कविता कर. 1 नंबर. अरे दादा तुझ्या कविता खरंच 1 नंबर आहे. त्या आमच्या टायमाला असलं नव्हतं. आमच्या शाळेत कशा होत्या माहिती का? तळ्या काठी गाती लाटा लाटामध्ये उभे झाड झाडावर देवाराची हाली चोचल लाल झाड. पण तुझी कविता अरे रे बापो 1 नंबर. पण ऐक ना मला काय म्हणायचंय. असं कविता कुणी बी करतं आणि कवी लिहायच. पण तुला एखादी शिव्या देत कविता करता येईल का? करणार की. खरं का करणार का? तू जर शिवाय देत जर कविता केली ना तर महाराष्ट्रातला 1 नंबर कवी तूच. आणि कविता कशी झाली पाहिजे 1 नंबर विषय का तू सदा. मग आता कर सदाला शिवाय देत कविता करून दाखव. तेव्हा तुला मी खरा माने. शिवीवर कविता कोणावर? सदावर करणार की. तेव्हा तू महाराष्ट्रातला 1 नंबर कवी. काय मग तुझ्या जेवणात. आणि हो 1 क्वार्टर आपल्याकडून जास्त घ्यायची. मग जास्त का सदा निवांत बसलाय? या सरपंच बसा बसा बसा. कुठं बसू आता दोघांनी? बसायचं जेव माझी कट्ट्यावर. हे बेवडं कुठे भेटलं? अरे बेवडा नाही ते कवी त्यानं माझ्यावर किती कविता केले. ते येता माहिती चालत एवढा मोठा कवी तो. आणि उद्या महाराष्ट्राला 1 नंबर होणार आहे कवी माहितीये का? त्याला बाटली दिली तर एनर्जी चालते. खरोखर तुझ्यावर कविता. सध्या तुझ्यावर कविता करतो. अरे सदा रे सदा. सदा रे सदा. तुझी बायको रखमा मारती बदा बदा. तुझी बायको मारती बदा बदा. अरे मुंगसावानी तोंड आणि ती काळी तुझी गांड. आणि पाटील तुला ठेवतो का? तू त्याची काय? अरे बेंड्या. अरे तुझी कविता 1 नंबर. 1 नंबर कविता आहे कविता.
अजून एक क्वार्टर. च्या इला तुझ्या नाही अरे, आलेली कशाला बसू दे जा तुझे काळ कर नंबर कविता किती हे मग ले चल ए सादिया मारत नाही ना. ए सादिया आता परत काय तुझं तोंड घेऊन आलाय अरे भूक लागलेला का पोटात काय नाही अरे लागा. तुला भुकण्याचं लागले तुला क्वार्टर पाहिजे असेल अयो, अरे खरंच रे पोटात ताण नाही लागा जा की सरपंचाच्या घरी जा की खाची अरे पाची रे, पकवान वावर करतो. माझ्या सरपंचीनं घरी नाही ह्याला कुठे नेऊ मी. ए लगा चल लगा काय तर गरम काय बघा कसली कविता करतोय माझी आबरू काढतोय तुला अरे. जेवायला वय घरी तर नाही कळत करत हा? चल अरे लय भूक लागली सध्या अरे चल लगा चल लगा ए, इला रकमात आहे तुझ्या- काय तर केलं असलं तर घाल काहीतरी केलं असेल म्हणजे चल काय लागा, काय? चल. माझा का म्यावना मिळवना का बायकोचा भाऊ आहे बे? अरे, तुझी बायको माझी बहीणच आहे. चल चल काय तर चल लागा घाल ए, लागा. इला तुझ्या कधीतरी म्हणत जा लागा सरपंचाचा चल. आहे ना जा की त्यांच्याकडेच अरे जाऊन दे चला सरपंच रकमात आणि बरं, असू दे. चल बस. भाजी बिजी कशाचं? चापटील बे चपाती वाढली चपाती वाढली ऐक. काढून मारली तर चपाती भेटते याला कशाचं भाजी ए, कशाचं सरपंच. खायचं? चला तुमच्या घरी काढलेला आमच्या इथं सांगू नका अरे राहू दे चल लागा मागे ती हे बघ भेटते हा तिथे गेला थोबाड आवळ हे अजिबात नाही. मी तुझ्या साईड माझा गुगुळ काढील तू काळजी गबास करू नको तू आणबन ठेव हा चल जाऊ दे तुझ्या नादाला हा. नाही, पण मला बी भेटेल खायला. हो नाही तर उपाशीच आहे सरपंच गावचं खाऊन सुद्धा चल लवकर चल कविता मात्र एक नंबर हा. हा, हा. कविता मग करतोय कवितेच्या महाराष्ट्राचा पोटचा. लाडका कवी हा. आमचा संभाजी थांब की साफ कसं आहे साफ कसं थांब की चक्क्या. थांब की कोण काय आहे? अरे अगो बाय सरपंच अहो का पिसाळलाय का काय सरपंच तुम्ही अरे चला या ना दारात. उठा, उठा तुम्ही हा? बरं आज जा काही काय नाही कष्ट का नाही असं येतात का घरात खायला पाहिजे तर नीट हे सरपंच तू आज जा की जरा. ही काय रोजचं मड डोक्याला तापच आहे नुसता अगं रकमे हे रखमात आहे ऐक ना काय मला दया भूक लागली. मग काय करू अरे भूक लागल्यावर काय करते काय खायला असलं तर ठीक आहे शिळपाकाची ती कुत्र्यासाठी भाकऱ्या ठेवल्या होत्या काढून देऊ का त्या पण मला काय ते सरपंचाला पण खायचंय सरपंच मी जेवणार आहे तर मग असं नका दोघं मिळून खातेली ए, मी काय कुत्रू आहे हा? का तू बाबा करतो का का तू वर चांगली करून मुततो हा नवं. सरपंच अहो, कुत्र्या कमी पण कुत्र्यासारखेच तुमच्या सगळं गुण आहेत की आता बघितलं की बास की कधीतरी ए, ऐक. जा की आत. नीट राहा तुझ्यामुळं बोलणं बसतं इथं तिच्या- हा? ए, रखमात आहे ऐक चहा टाक चहा चहा. कुठं टाकू अगं चहा बनव अगं जा जा ते चपात्या कर रे. तेलाच्या चपात्या कर भाकऱ्या करती अरे गप बाबा, खा तेल संपलं या बरं असू दे बरं मी काय म्हणतो पण चपात्या कर रे. ए ही काय येड बेडा का भैरवी राय अरे तेल संपलंय मूड द्या भाकरी बरं. करती बरं असू दे भाकरी कर घरात आलाय हाटीलाच नाही मला भूक लागली या मग म्हणून सांगते ना ती करते म्हणून भूक बरं लागली या. कर भाकरी भाकरी कर हा काय असेल ते. बरं ऐक मी काय म्हणतो हा मी घरची आवाजी का असं केरडीचा बांबू मोडला पीठ बी नाही आणि तेल बी नाही की अरे पेटची खालची बाबा गं बस अगं, सरपंच बरं मी काय म्हणत नाही हा जा, जा, आज जा. मग कालवण करते डाळीचं आणि 2 भाकरी थाप अरे काय लागा दाईचं काय करत का सध्याची बायको तुझी बायको नाही एवढं दम द्यायला तुम्ही राव ऐक की. हात पडल्याकडं तुला- चिकन बिकन केलं तर लय बरं होईल अरे तू माझा का पाहुणा आहेस का भाव आहेस कोण आहेस तुला शिकरण करते म्हणजे चपात्या अरे. पोळ्या करते हा? तुला सांगितलं समजा ना. अरे तुझी बायको आहे ना अरे माझीच आहे ती मग जा, 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 जा. काय असेल ते आपलं डाळ कर काय काय अरे या पाय घे की तिकडं बरं आहे का? अरे काय रे ए, थांबा थांबा ऐका हा, भाकरी करायला उशीर होईल हा, शिळ पाकी खाल्लं तुझं बी दुखल पोट हा. ह्याला बी होईल जरा त्रास मग राव साधं सोपं असं मी सांगतो बाय 2-4 कांदा आहेत का हायत की मग आपलं कांदा भजी कर आपलं सगळ्यात सोपं मार्ग आहे का नाही हा आणि पावसाचे दिवस आहेत ए, तेल संपलंय ना अरे तू एक काम भाकरी कर ना आपल्या डाळीचं कालवण कर अरे त्या संपले कुत्र्या मी काय म्हणतोय का मग मला काय म्हणायचे बरं जाऊन दे बिगर तेलाच्या चपात्याच कर हा. आता मी आहे ना
ह्यांचं तेल काढून आहे ना भजी बी तळीन आणि चपात्या तक बनवीन आणि तुला चालेल. सरपंच, त्याला सांगायचे नीट. अरे गप्पी खायला भेटते ती खाकी. आणि मी कुठं काय म्हणतोय का मग काय करू नको आपलं 2-4 भजी काढतो बाकी काय करू. पण ते चपाती कर तेल गेलंय, तुम्हाला किती सांगू आता अरे काय? केलंय ना मग कुठं तरी असलं की बघ. अहो, त्या दशेमध्ये तेलच नाही ना. मुर्दाबाद शिवला आहे ना. मुर्दाबाद शिवला. कशाचं रे भजी खाताय? कशाचं रे खाताय? हा? बाहेरू बाहेरू अगं काहीतरी घाल बाहेरू. काय रे म्हणतोय काय ग म्हणतोय बाई हा? ह्याचा मुर्दाबाद शिवला. खायला घालती आणि काय करते या? तू बोल. अरे सध्या खायला घालाय अंड्यात का मार खायला लावलायस. अरे कुत्र्या, तुझं नासक्या तोंड आहे का काय गटर रे? नाही लागले रे. ती 50 शाळामध्ये तेल नाही तर चपाती कोरडी कर आणि त्यात तेल घालून कर. आणि हे तेल नाही म्हणते तरी भजी कर. अरे काय सरपंच आहे का हुकले? आधी सांगा येत नव्हतं का तुला? पाऊस पडतोय पावसात कांदा भजी खायला तुमच्या चांगलं जेबीचा वाटतं. लय शेंड आहे, चळा चळा पाणी सुटतंय. ए बरची जाऊन दे. कांदा भजी मला गलास बाटली आणायची. बाटली हिची बाटली तुझ्यासाठी मारलं कुत्रीच्या आगेत मला पावसात ना आलोय म्हणून. आणि सरपंच तुम्हाला कळत नाही. रखमा ए रखमा काय राहिलंय आता त्याला पाणी डोसायचं पाणी नाही पाहिजे माहिती तर. मला. ऐकायला मी बहिरी नाही दर्पी. अरे नीट पिके मुर्द्या घरीचे गचपण डावळ्या. बरं तू आता ओ कांगाव थुकलं काय येणं बिणं का घरी. अरे सामान घ्या बसा. बसती आली तिथं. खाली गप. काय बघ करू देवा. काही अरे काय आहे? बस रे सदा गपतो. बाबा तुझ्या माझ्या घरात असलं नाही नाही. कळलं? अगं तुला काय कळतं का? तुझ्या बायकोला आमच्याकडे मस्त आहे. रकमे माझं बी फास लावून घेतो पण तू काय करू नको. मला कुठनं दुर्बल असली या बेवड्याला कुत्र्याला सगळं आपले आणि हे सरपंच रकमे कर ग मारू नको. नको नको आईचा पाय पुढं माझं काय नाही याला जापण्या पिवड्या तुझ्यामुळे मार बसला मला. सरपंच अरे आता तिथे काय म्हटलं का आता की मला पेटवल नका दिवसा जाईल माझी सुटका नाही. अरे देवा कुठनं र उद्या आली ह्यांना घेऊन आली. माझं काहीतरी चुकलं वाटत. रकमात आहे मी जातो. नग माझं काम आहे आता. गचपण ढवळ्या किरड्या माझ्या कानाखाली वाजवली तू. अगं चुकलं मला. आय, 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 आय. आग, आग, आग. आग, आग, आग. आग, गावलो नाही मी. आय, आय, आय. भाड्या